आज बनवूया तवा पनीर पुलाव। नमस्कार, मी पूनम। तुम्हा सगळ्यांचं पूनम रेसिपी मध्ये स्वागत आहे। आज आपण तवा पनीर पुलाव बनवणार आहोत। त्यासाठी आपण पनीर घेतलेला आहे पाव किलो, 2 वाट्या आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि राईस आपण शिजवून घेतलेला आहे। बासमती तांदूळ घेतलेला आहे। इथे आपण फोडणीसाठी जिरं, लाल मिरची पावडर, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, बटर, हळदी पावडर, शिमला मिरची, पावभाजी मसाला, कांदा, टोमॅटो, धनिया पावडर आणि मीठ। इथे आपण कढई ठेवलेली आहे। तवा पनीर पुलाव बनवण्यासाठी पसरट भांड घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेला आहे। मोठी एक पळी तेल टाकून घेतलेला आहे। त्यामध्येच आपण 2 चमचे बटर टाकून घेऊ। इथे आपलं बटर मेल्ट झालेलं आहे। त्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ। 1 चमचा जिरं त्यामध्ये टाकून घेतलेला आहे। 2 मिनिटं आपण जिरं परतून घेऊ। जिरं परतलंय, त्यामध्येच आपण 2 कांदे कापून घेतलेले आहेत। तेही आपण परतून घेऊ। इथे आपण 2 मिनिटं कांदा परतलेला आहे। त्यामध्येच आपण शिमला मिरची तीही टाकून देऊ। 2 आपण शिमला मिरची मीडियम आकाराच्या कापून घेतलेल्या आहेत। गॅस आपण मोठाच ठेवायचा आहे आणि सर्व परतून घ्यायचं आहे। इथे आपण शिमला मिरची 2 मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे। त्यामध्येच आपण आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकून घेऊ आणि वरून आपण 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेली आहे, तीही आपण परतून घेऊया। इथे आपण टोमॅटो बघा मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे। वरून आपण कोथिंबीर टाकू आणि आपण मिरची पावडर इथे 1 चमचा, हळदी पावडर अर्धा चमचा, धनिया पावडर 1 चमचा आणि पावभाजी मसाला पण इथे टाकणार आहोत, तो 1 चमचा। सर्व मसाले आपण परतून घेऊ। इथे आपण 2 मिनिटं मसाले परतलेले आहेत। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण, म्हणजे आपले मसाले खाली जळणार नाही आणि 2 मिनिटं आपण हे परतून घेऊ। इथे बघा सर्व मसाले आपण परतलेले आहेत। त्यामध्ये आपण पनीर टाकू। पनीरचे आपण मीडियम आकाराचे क्यूब करून घेतलेले आहेत। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आपण राईस मध्ये मीठ टाकलेलं आहे शिजताना, त्यामुळे थोडंसं मीठ आपण चवीनुसार टाकलेलं आहे आणि आता सर्व मिक्स करून घेऊ आपण। इथे आपण बॉईल केलेला राईस आहे, तो आपण परतून घेऊ। इथे आपण सर्व मिक्स करून बघा घेतलेला आहे। गॅस आपण फास्टच ठेवलेला आहे। वरून आपण कोथिंबीर टाकून देऊ आणि सर्व मिक्स करून घेऊया। इथे आपला तवा पनीर पुलाव तयार झालेला आहे। गॅस बंद करू आणि आपण काढून घेऊया। इथे आपला तवा पनीर पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही गरमागरम कोशिंबीर बरोबर किंवा सोबत दही घेऊन खाऊ शकता। खूप छान लागतो। तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक यू।